हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फोन टॅपिंग प्रकरणात अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला, पक्ष फोडले आणि ठाकरे सरकार पाडलं, संजय राऊतांचा आरोप। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते सांगा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना परखड सवाल। शिंदेंना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, प्रवीण दरेकरांची टीका। फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदेंनी कंटाळूनच राजीनामा दिला होता, ठाण्याच्या सभेत सगळी ड्रामेबाजी केली होती, अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज भरणार। अहमदनगरमधून निलेश लंके तर मावळमधून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद, बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित तर राणांकडूनही मैदान आम्हीच आरक्षित केल्याचा दावा। सांगलीत विशाल पाटलांकडून औदुंबरमधील दत्त मंदिरात नारळ फोडत प्रचार सुरू, विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। महायुतीतील नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता, अजय बोरस्ते शिंदेंच्या भेटीला, मुख्यमंत्री शिंदेंकडून गोडसेंना आश्वासन, 2 दिवसात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। मराठा समन्वयक विनोद पाटील आणि उदय सामंत यांची मध्यरात्री भेट, संभाजीनगरमधील उमेदवार बदला, सर्वेनुसार मी निवडून येऊ शकतो, विनोद पाटलांचा दावा। रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यात भेट, मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार, मुंबई उत्तर पश्चिममधून निरुपम लढण्याच्या चर्चा। सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केल्यास परत जायचा रस्ता कुठून जातो हे दाखवतो, नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा, तर राणेंचं वय झालंय, राऊतांचा टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यात जाहीर सभा, महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीत तर फडणवीसांची चांदूर रेल्वे इथे सभा, शिंदे महादेव जानकरांसाठी तर फडणवीस रामदास तडस यांच्यासाठी सभा घेणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।